नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. भारतीय रेल्वेमध्ये सुरू झालेल्या मेगा भरती संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला रोज चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. तर भारतीय रेल्वे विभागाअंतर्गत नवीन भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. 4,660 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली असून यामध्ये 10वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. तर चला जाणून घेऊया या भरती संदर्भात पुढील माहिती. ही जाहिरात पाहण्यापूर्वी तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्रामवरती देखील रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुम्हाला दररोजच्या दररोज पाहण्यास मिळतात. 2024मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या साठी चालू घडामोडी हा विषय असणार आहे आणि चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला मदत करेल. आतापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटना यांचा समावेश टेलिग्रामला आहे. त्यामुळे फायदा होईल. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सुरुवात करूया आपल्या मेन अपडेटला. या ठिकाणी पाहू शकता भरतीची नवीन जी जाहिरात आहे ती देखील तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहे. तर भारतीय रेल्वे विभागांतर्गत मेगा भरतीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ. तसेच अर्ज शुल्क किती असणार आहे आणि वयोमर्यादा काय असणार आहे. तर पहा, जे पहिलं पद आहे ते यामध्ये RPF या ठिकाणी पाहू शकता सब इन्स्पेक्टर या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एकूण जागा किती आहेत तर 452 एवढ्या जागा आहेत. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर कोणत्याही शाखेची तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर यासाठी अप्लाय करू शकता. दुसरं जे महत्त्वाचं पद आहे 4,208 एवढ्या जागा या पदासाठी आहेत. कॉन्स्टेबल हे पद आहे आणि यामध्ये 4,208 एवढ्या जागा भरण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी RPF सब इन्स्पेक्टर या पदासाठी 452 जागा आहेत. RPF कॉन्स्टेबल या पदासाठी 4,208 एकूण 4,660 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर पहिलं जे पद आहे सब इन्स्पेक्टर त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता. दुसरं जे पद आहे कॉन्स्टेबल या पदासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. वयोमर्यादा काय आहे तर या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये SC ST या कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष सूट असणार आहे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष वयामध्ये सूट असणार आहे. तर जे सब इन्स्पेक्टर हे पद आहे यासाठी 20 ते 28 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे. म्हणजे किमान वय 20 वर्ष पाहिजे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्ष. त्यानंतर दुसरं जे पद आहे कॉन्स्टेबल या पदासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष. आता अर्ज शुल्क पाहू तर जनरल, OBC आणि EWS कॅन्डिडेट यांना या ठिकाणी 500 रुपये एवढी फी अर्ज शुल्क आहे. त्यानंतर SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्पसंख्याक आणि महिला यांना जी फी आहे ती 250 रुपये एवढी फी घेतली जाणार आहे. अर्ज कसं करायचं आहे तर अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 मे 2024. 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विहित कालावधीमध्ये तुमचा अर्ज जो आहे तो फिलअप करा. सविस्तर जाहिरात पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल जाहिरातीची लिंक आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही जाहिरात पाहून सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करू शकता. अर्ज करण्याची वेबसाईट देखील, अर्ज करण्याची लिंक देखील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळणार आहे. तर अशा स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती, नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.